श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 49. श्रीपादांचे कर्मविध्वंसाचे प्रकार, 33 संख्येचे वैशिष्ट्य, कुरुंगड्डी येथील त्यांचे कार्यक्रम. एकदा श्रीपाद असे म्हणाले, शंकर भट्टा, आपण जे अनुष्ठान करतो ती अग्निध्य आहे. अग्नीची उपासना करणे हे श्रोत्रियांचे लक्षण आहे. तुझी अग्नी उपासना म्हणजे चूल पेटवून स्वयंपाक करणे. त्यावर मी श्रीपादांना म्हणालो, महागुरूंचा जय जयकार असो, माझ्यानंतरही ही चूल अशीच जळत राहिली पाहिजे. त्यावर ते म्हणाले, तुझ्या चुलीतील अग्नीला स्वतःची शक्ती नाही. माझ्या योगाग्नीच्या संयोगाने त्या चुलीवर तू केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन भक्तांची दैन्य आणि दुःख दूर करत आहे. ही चूल आणखी फक्त 9 वर्षे जळली पाहिजे, म्हणजेच माझ्या 30व्या वर्षी मी माझे शरीर गुप्त करीन. त्यानंतर 3 वर्षांपर्यंत तेजोमय रूपात श्रद्धाळूंना दर्शन देईन. तोपर्यंत माझे वय 33 वर्षे होईल. योग्यांच्या जीवनात 33वे वर्ष अनेक बदल घडवून आणणारे वर्ष असते. पाठीच्या कण्याचे मणके सुद्धा 33च असतात. रुद्रगणांची संख्या 33 कोटी आहे. त्यानंतरही आपला अग्नियज्ञ चालूच राहील. कर्मांना स्थूल रूपात आणून जाळून टाकण्याचे प्रतीक म्हणून मी ही अग्नि आराधना करत आहे. तथापि भक्तांची कर्मे स्थूल रूपात येण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असतात. त्या आधी ती कारण रूपात कारण शरीरात असतात. त्यामुळे 33व्या वर्षानंतर मला अशा प्रकारच्या अग्निपूजेची आवश्यकता नाही. तेव्हा माझ्या आश्रयाला आलेल्यांचे पापकर्मे जी सूक्ष्म शरीरात आणि कारण शरीरात असतील ती मी माझ्या योगाग्नीने जाळून टाकीन. तू मात्र माझ्या 30व्या वर्षापर्यंत चूल पेटवत राहा. त्यानंतर माझे भक्त येऊन आपापला स्वयंपाक करून जातील. हे 3 वर्षे चालेल. त्यानंतर स्थूल रूपातील या अग्निपूजेची आवश्यकताच नाही. मी पृथ्वी यज्ञ सुरू केला आहे, तो दिमाखात पार पडत आहे. मी जलयज्ञ सुरू केला आहे, तोही मोठ्या ताटात सुरू आहे. आता मी अग्निपूजेला अग्नियज्ञ म्हणून सुरू केले आहे. हा यज्ञही अखंडपणे सुरू राहील. सर्व जीवसृष्टीतील अग्नीचे स्वरूप मीच आहे. सर्वांना पवित्र करणारा मीच आहे. सर्वांना जाळून टाकणाराही मीच आहे. पंचतत्वांशी संबंधित यज्ञांबद्दल मी कधीच ऐकले नव्हते. श्रीपादांच्या लीलांबद्दल विचार करणे व्यर्थ आहे या निष्कर्षावर मी आलो. एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपादांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी त्या दोघांना पंचदेव पहाड येथील आपल्या दरबारात राहण्याची आज्ञा दिली. 2 दिवसांनी त्या तरुणाचा मृत्यू झाला. महागुरु आपले रक्षण करतील, ते अनेक वर देणारे दयाळू दैवत आहेत असा त्यांचा विश्वास होता. पण त्या नववधूवर स्त्रीसाठी अत्यंत असह्य असे वैधव्य ओढावले. त्या नवदाम्पत्याचे नातेवाईक पंचदेव पहाडला आले. मृतदेहाचे दहन करावे की नाही या संभ्रमात ते पडले. श्रीपादांच्या आज्ञेशिवाय मृतदेह पंचदेव पहाड येथील दरबारातून घेऊन जाणे शक्य नव्हते. ती नववधू शोकाकुल झाली होती. श्रीपाद आपल्या दरबारात आले. नववधूने आपले दुर्भाग्य त्यांना सांगितले. श्रीपादांनी सांगितले की कर्माची फळे अटळ असतात. तेव्हा ती नववधू म्हणाली, जर जड कर्मामध्ये माझ्या पतीला मृत्यू देण्याची शक्ती असेल तर कर्मालाच देव मानून त्याची मंदिरे बांधून पूजा करणे योग्य ठरेल. चैतन्य स्वरूप, अग्निवस्त्रधारी आणि अग्निरूप असलेल्या श्रीपादांना काहीही अशक्य नाही असे मी ऐकले आहे. या अभागिनीला सौभाग्याची भिक्षा देऊन धन्य करावे. त्या नववधूचा श्रीपादांच्या दयेवर आणि त्यांच्या करुणेवर गाढ विश्वास होता. मृताला जीवदान. तेव्हा श्रीपाद म्हणाले, विश्वासो फलदायकम. जर तुझा माझ्यावर इतका दृढ विश्वास असेल तर तुझा पती नक्कीच जिवंत होईल. मात्र कर्मसिद्धांताच्या विरोधात न जाता मी एक उपाय सांगतो. तुझे मंगळसूत्र विक आणि तुझ्या पतीच्या वजनाइतकी लाकडे आणून दे. ती लाकडे चुलीत घालून आपण अन्न शिजवू. त्यामुळे तुझे मंगळसूत्र गमावण्याचे अमंगल, लाकडे जाळल्यामुळे तुझ्या पतीचे शरीर जळून भस्म होण्याचे अमंगल आणि मृत्यूरूप कर्मस्पंदने आकर्षित झालेल्या लाकडांवर शिजवलेल्या श्राद्धाच्या अन्नाचे अमंगल हे सर्व शांत होईल. त्याप्रमाणे केल्यावर तिचा पती जिवंत झाला. श्रीपाद भक्तांची विविध प्रकारची पापकर्मे लाकडांमध्ये आकर्षित करत असत. असे केल्यामुळे ती लाकडे जळून रुचकर स्वयंपाक तयार होत असे, जो प्रसाद रूपाने सर्वांना शुभ फळे देत असे. गरीब ब्राह्मणावर विशेष कृपा. आणखी एकदा एक गरीब ब्राह्मण श्रीपादांच्या दर्शनासाठी आला. श्रीपादांनी कृपा केली नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे तो म्हणाला. तेव्हा श्रीपादांनी एक जळता निखारा आणून त्या ब्राह्मणाला चटका दिला. तो ब्राह्मण बराच वेळ वेदनेने तळमळत होता. अरे ब्राह्मणा, तू आत्महत्या करायचा विचार करत होतास. मी दुर्लक्ष केले असते तर तू खरोखरच आत्महत्या केली असतीस. म्हणून मी आत्महत्येशी संबंधित सर्व पापकर्म स्पंदने या जळत्या निखाऱ्याने चटका देऊन रद्द केली आहेत. आता तुला दारिद्र्याचा त्रास होणार नाही.
हा विजलेला निखारा तुझ्या पंचामध्ये बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जा. त्याने तसेच केले. घरी जाऊन गाठोडे उघडल्यावर त्याचे सोने झाले होते. त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर झाले. श्रीपाद आपल्या अग्नियज्ञाद्वारे अत्यंत विचित्र पद्धतींनी आपल्या भक्तांची पापकर्मे नष्ट करत असत. कधीकधी ते आपल्या भक्तांना विशिष्ट भाज्या जसे की वांगी किंवा भेंडी आणायला सांगत. त्या भाज्यांमध्ये ते त्या भक्ताची पापकर्मरूपी स्पंदने आकर्षित करत असत. अशा प्रकारे आणलेल्या भाज्यांचा स्वयंपाक करून ते भक्तांना आवर्जून खायला लावत. त्यामुळे त्यांचे कर्मदोष दूर होत. एका मुलीचे ऋतुप्राप्त होऊनही लग्न होत नव्हते. तिला मंगळ दोष आहे हे जाणून त्यांनी तिच्याकडून तूर डाळ मागवली. त्या डाळीचा पदार्थ बनवून त्या मुलीसह सर्वांना खाण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे कर्मबंधन दूर झाल्यावर त्या मुलीचे एका योग्य वराशी लग्न झाले. काहींना गाईचे तूप आणून दरबारातील स्वयंपाकासाठी देण्याची आज्ञा ते देत, तर काहींना गाईच्या तुपाचे दिवे लावायला सांगत. जेव्हा खूप कठीण परिस्थिती उद्भवत असे किंवा मुलींचे लग्न जमत नसे तेव्हा ते शुक्रवारी राहुकाळात अंबिकेची पूजा करण्यास सांगत. एकदा एक भक्त आजारी पडून अंथरुणाला खेळला होता. श्रीपादांनी त्याच्या घरात एरंडेल तेलाचा दिवा लावून तो रात्रभर कोणत्याही परिस्थितीत विझणार नाही याची काळजी घेण्यास आणि तेल घालत राहण्यास सांगितले. त्यांनी तसे करताच तो भक्त रोगमुक्त झाला. एक भक्त अत्यंत दयनीय अवस्थेत होता. तेव्हा श्रीपादांनी त्याला सांगितले की जर तुझ्या घरात गाईच्या तुपाचा अखंड दिवा एक आठवडाभर जळत राहिला तर त्या घरात पुन्हा लक्ष्मीकळा प्रवेश करेल. अशा अनेक नवनवीन पद्धतींद्वारे ते आपल्या आश्रितांना पापकर्ममुक्त करत असत. त्या सर्व पद्धती जाणून घेणे सामान्य माणसासाठी शक्य नाही. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.